तर जय महाराष्ट्र पब्लिक, तर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे परत। तर आजचा टॉपिक तो म्हणजे बॅकलॉग 2.0। तर आता बॅकलॉग 2.0 चा म्हणजे पार्ट 2 चा हा व्हिडिओ मी बनवतोय। तर या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा। तर या व्हिडिओला बनवायचं कारण म्हणजे तुम्ही मागचा व्हिडिओ जो मी बनवला होता बॅकलॉगचा, तर त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय तुम्ही, म्हणजे भरपूर आता व्हिडिओ जो मी बघितला तर भरपूर साऱ्या व्ह्यू वगैरे आल्या, तर मुलांनी चांगल्या प्रकारे त्याला कमेंट वगैरे केलेलं आहे। तर म्हटलं चला आता बॅकलॉगचा दुसरा व्हिडिओ बनवूया। तर हा व्हिडिओ मी आज बनवतोय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सारी माहिती तुम्हाला देण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे। तर मला टाइम भेटत नाही एवढा व्हिडिओ बनवायला, बट मी आज टाइम काढलेला आहे तुमच्यासाठी, म्हटले तो व्हिडिओ बनवूनच टाकूया। तर इंजिनियर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल कशा प्रकारे बॅकलॉग वगैरे तुमचे क्लिअर करायचे। आता सध्या इंडियामध्ये जर तुम्ही आकडा चेक केला ना, जवळपास इथं बघू शकता 1.5 मिलियन इंजिनियर जे आहे ते जवळपास बाहेर पडताय वर्षाला। म्हणजे विचार करा, म्हणजे जवळपास किती इंजिनियर बाहेर पडताय, जॉब किती जणांना भेटतोय ऍक्च्युली। तर भरपूर सारं स्ट्रगल तुम्हाला जे आहे ना ते करावं लागणार आहे, तर लक्षात घेणं तुमच्या। तर चला काय टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर सगळ्यात पहिली इथं मी जी आयडी मेन्शन केलेली माझी इंस्टाची, त्याला नक्की जाऊन फॉलो करा, कारण तिथं सुद्धा आपल्या काही ना काही अपडेट भेटत असतील तुम्हाला। तर आता मेन मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे बॅकलॉग आपला। तर भरपूर जणांनी कमेंट काय करायला, काही जणांच्या कमेंट जर बघितल्या ना आता, तर भरपूर जण असं बोलतात की माझे 4 बॅक होते, 5 बॅक होते, म्हणजे असे बिंदास सांगतात। तर मला खरंच त्या मुलांचं एवढंच आवडलं की खरंच म्हणजे डायरेक्ट बिंदास बोलायचं, राहिले तर राहिले, नाही राहिले तर नाही राहिले। नाही तर काही कसे सब्जेक्ट जर राहिले तर घरी नाही सांगणार, इकडे हे करणार तिकडे हे करणार, टेन्शन घेणार, नंतर हे करणार ते करणार, तर असं नाही करायचं आपल्याला। तर बॅकलॉग राहिले ना टेन्शन नाही घ्यायचं बाबा। मी तुम्हाला सांगितलं एक सब्जेक्ट पर्टिक्युलर आपलं आयुष्य नाही ठेवू शकत, आपल्याला भरपूर सारे चान्सेस असतात, इकडे जाऊ शकतो आपण, तिकडे पण जाऊ शकतो। बट जर तू तिथंच अजून जर अडकला आहे की सब्जेक्ट राहिला आहे आणि तो सब्जेक्टच निघत नाही, आता मी काय करू मी हे काय करू, तर असा विचार जर केला ना तर तू तिथंच स्ट्रक होऊन जाशील, तर एवढं लक्षात घे। तर त्यानंतर आता या टॉपिकला आपल्या, तर सगळ्यात पहिले M1 तुमचा, M2 M3 झाला, त्यानंतर सगळ्यात टफेस्ट सब्जेक्ट तो म्हणजे मेकॅनिक्स। तर 2025चा पॅटर्न आता आपण बोलूया। आणि ग्राफिक्स तुम्हाला सांगतो, ग्राफिक्स 70 पैकी झालेला आहे। पहिले कसं आम्हाला 50 पैकी होता आणि मिनिमम पासिंगला कमीत कमी 20 मार्क लागायचे, तर आता कसं झालंय 70 पैकी तुम्हाला 28 पाडायचे। तर ग्राफिक्ससाठी तुम्हाला सांगितले टिकले अकॅडमी आपले चॅनल व्हिजिट करा, ते जे व्हिडिओ तुम्ही बघशाल ना, तर नवीन व्हिडिओ सरांनी अपलोड केले टिकले अकॅडमी, तर नक्की व्हिजिट करा। स्क्रीनवर तुम्ही बघत असणार, टिकले अकॅडमीला व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। आणि तुम्हाला जर टफेस्ट सब्जेक्ट काढायचे असेल ना, तर प्रदीप गिरी अकॅडमीला तुम्हाला सांगितले, प्रदीप गिरी अकॅडमी। तर स्क्रीनवर मी परत सांगतोय, प्रदीप गिरी अकॅडमीला व्हिजिट करा, कारण त्या सरांनी इतकं भारी शिकवलेलं ना, M2 वगैरे काय असेल तुमचा 100% क्लिअर होणार झाला, 100%। ओम जगतापची गॅरंटी की तुमचा सब्जेक्ट जो आहे ना तो क्लिअरच होणार। बट तू जर ते व्हिडिओ कन्सिस्टंटली बघितले आणि त्यानंतर तू प्रॅक्टिस वगैरे जर केली तरच क्लिअर होणार, नाही तर तू व्हिडिओ बघशील फक्त आणि पेपरला जाशील आणि तिथं काय रेट करशील, तर लक्षात घे। त्यानंतर आपला M3 राहिला, M3 मी क्लिअर केलेला आहे पर्पल हॅटवरून। तर पर्पल हॅटचं जे आहे ना सबस्क्रिप्शन वगैरे ते नक्की घेऊन टाका, कारण मेकॅनिक्स असो किंवा M3 असो तुमचा क्लिअरच होणार। त्यानंतर आता येऊया आपल्या टॉपिकला। तर भरपूर जणांना एक मोटिवेशन द्यायचं आहे, म्हणजे भरपूर जण काय करता की बॅकलॉग राहिले तर टेन्शन घेता आणि काही पण करून बसता। तर दादा एक रियालिटी सांगतो, मी सुद्धा तो ट्राय केला होता, बट नंतर एवढं लक्षात आलं की आपल्या घरच्यांपेक्षा ती डिग्री इम्पॉर्टंट नाही आपल्याला, लक्षात घे। तर ती डिग्री म्हणजे नुसता कागद आहे, तुला वाटत असेल तो कागद घेऊन तू पुढे काहीतरी करशील, तर तुला एक रियालिटी सांगतो, तुला जर स्किलच नाही तुझ्याकडे, तुला जर काही म्हणजे तुला नॉर्मली आता तुला जर बोलायला लावलं तर तुला जर बोलताच येत नाही, तर तुला कसं काय कंपनी हायर करेल। तर लक्षात घे, तुला नुसती डिग्रीच नाही लागत, तुला त्यासोबत स्किल्स लागतात, तुझे जे काय असतील ते कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्त्वाचे राहतात। ज्यावेळेस तू ग्रुप डिस्कशनला बसशील ना त्यावेळेस तुला समजेल। तर आत्ता लक्षात घ्या आणि टेन्शन घ्यायचं नाही दादांनो, तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो, टेन्शन घ्यायचं नाही भाऊ। सब्जेक्ट राहिलं ना बिनता देत चला, वायडी तर वायडी भाऊ, वायडी। आणि वायडी पोर असं नाही की वायडी पोरांनी भरपूर काय काय केलं आयुष्यामध्ये। आता आमच्याच क्लासमधले घ्या भरपूर सारे, आता 2-3 मुलं ते वायडी होते, त्यांचं जर बघितलं जवळपास 12-13 लाखाचे पॅकेज घेऊन बसलेले ते मुलं। तर त्यांनी काय विचार नव्हता केला की मी वायडी पडलेलो आहे, तर असं नाही का कंपनी वायडी पाडण्याला घेत नाही। तर हा सगळ्यात मोठा तुमचा जो डाऊट असेल ना की वायडी पाडण्याला कंपनी घेत नाही, तर तुमचा हा डाऊट मी आज क्लिअरच करतो। तुझ्याजवळ जर कॉन्फिडन्स असेल ना, तुझ्याजवळ जर हाय लेवलचं स्किल असेल, तू जर बोलताना एकदम इंग्लिश वगैरे प्रॉपर जर असेल ना तुझी, तर तुला कोणची पण कंपनी इझिली हायर करेल, तर एवढं लक्षात घे। आणि टेन्शन घ्यायचं नाही, आधीपासून सांगत आलेलो, एकदम हसत खेळत जागा रे, काय टेन्शनमध्ये, टेन्शन घेऊन आपण घ्यायचं, घरच्यांना द्यायचं, मग म्हणायचं सब्जेक्ट राहिले ते पण टेन्शन घेऊन उगाच, कारण भरपूर सारी फी भरलेली असते।
तर लक्षात घ्या तुमच्या. आणि त्यानंतर आपण तुम्हाला सांगितलंच, इंडियामध्ये जर आकडा चेक केला तर 1.5 मिलियन इंजिनियर जे आहे ते जवळपास बाहेर पडत आहे. आणि जॉब किती जणाला भेटतो त्याच्यामध्ये, तर जॉब भेटतोय तो फक्त जवळपास 1-2 लाख मुलाला जॉब भेटतोय. तर विचार करा, म्हणजे हाय लेवलचा पास होणारे एवढे जण आहे आणि जॉब भेटणारे एवढे जण आहे. कारण काही जण असे असतात की फक्त डिग्री लागत असते त्यांना, लग्नाला लागू नाही तर कशाला लागू, आपल्याला काही करायचं नाही, बट डिग्री लागत असते त्यांना. तर लक्षात घ्या. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना, तेवढं आपली इंस्टाग्राम आयडी दिली आहे तेवढं फॉलो करून द्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला, कारण तुम्हाला एक मोटिवेशन द्यायचं होतं. कारण भरपूर जण आहे ना, मी भरपूर जण बघितले की बॅक राहिले का टेन्शन घेऊन जाता आणि हे करून बसता ते करून बसता. तर विषय तो नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आता मी माझे पण बॅक राहिले होते, पण मी काय तेच केलं का? यूट्यूबवर या तुम्ही बिंदास, यूट्यूबवर क्रिएटर व्हा तुम्ही, काहीतरी नवीन जर्नी स्टार्ट करा आपली. जोपर्यंत तू काहीतरी स्टार्ट करत नाही ना, तोपर्यंत तुला जग सुद्धा व्हॅल्यू देणार नाही, एवढं लक्षात घे. तर चला, काही टाइमपास न करता व्हिडिओला करूया एंड. आपण तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे तुम्ही जर सब्जेक्टचा स्टडी केला तर 100% तुमचे बॅकलॉग निघतील. आणि ज्यांचे बॅक राहिले टेन्शन घेऊ नका, म्हणजे आपल्या चॅनलकडून तुम्हाला पेपरसाठी शुभेच्छा. तर पेपर एकदम व्यवस्थित द्या. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर चला, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.